आहेत IPO गुरुकुलचे दीपक कोकणे. चला त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार सर, मराठी मूड मध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. कसा आहे तुमचा मूड? मूड खूप चांगला आहे. आय थिंक आपण हजार उद्योजकांच्या मध्ये आहे. खूप गाठी भेटी होत आहेत, प्रत्येकाचा व्यवसाय समजून येत आहेत आणि खूप लर्निंग आहे, खूप सेमिनार्स वगैरे पण झाले आहेत, वेगवेगळे डायव्हर्स ऑडियन्स आहे. तर आजचा मूड हा खूप चांगला आहे. डे इज व्हेरी नाईस. सर, उद्योग बोध ह्या इव्हेंट बद्दल तुम्ही काय सांगता? उद्योग बोध हा खूप चांगला इव्हेंट आहे. हा सॅटर्डे क्लबचा फ्लॅगशिप इव्हेंट आहे. आणि याच्यात सॅटर्डे क्लबचे जेवढे सगळे चॅप्टर्स आहेत त्याच्यातून प्रत्येक जण हा येण्यासाठी प्रयत्न करतो, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आणि बाहेरच्या राज्यातून पण जिथे तिथे आपले मराठी चॅप्टर्स आहेत ते लोक येण्याचा प्रयत्न करतात आणि खूप नॉलेज शेअरिंग होतं. खूप लोकांना तुम्ही भेटता, क्रॉस नेटवर्किंग होतं, चांगले मान्यवर येतात जे तुम्हाला गायडन्स करतात आणि खूप बिझनेस जनरेट होतो आणि एक युजली एक पॉझिटिव्ह मोटिवेशन इथून डेव्हलप होतं, जे घेऊन माणूस त्यांच्या शहरात जातो, गावी जातो आणि तिथून तो व्यवसायासाठी परत एक नवीन उमेदीने काम करतो. तर दिस इज म्हणजे मला जर विचाराल तर दिस इज अ इयरली बूस्टर डोस फॉर मराठी एंटरप्रेनर्स, जिथे आपण सगळे एकत्र भेटून एक दुसऱ्याला मोटिवेट करतो. नक्कीच सर, आता आपण उद्योगांबद्दल बोलतोय, तर मला तुम्हाला विचारायचं आहे की उद्योग किंवा व्यवसाय म्हटलं तर गुजराती किंवा मारवाडी हा समाज अग्रेसर मानला जातो. तर तुम्हाला काय वाटतं की मराठी माणूस या सगळ्यामध्ये कुठे आहे? मराठी माणूस, मला जर विचाराल तर माझं आता असं ओपिनियन आहे की मराठी माणूस हा आता खूप फास्ट पेसने पुढे चाललेला आहे. जरी आपण मागची काही जनरेशन्स मे बी ते सुरुवातीच्या काळात व्यवसायात होते किंवा ते व्यवसायात नव्हते, पण कारण आपण ट्रेडिशनली आपण एक फायटर कम्युनिटी होतो, आपले रोल्स वेगळे होते. पण आता आपण मराठी, मी बघतो मार्केटमध्ये खूप मराठी उद्योजक आहेत आणि आपली उद्योजकतेमध्ये ही कदाचित तिसरी किंवा दुसरी पिढी आहे. ओके, ॲज कम्पेअर टू बाकी कम्युनिटीज ज्यांचा ट्रेडिशनली व्यवसाय हाच त्यांचा उपजीविकेचं साधन होतं. आपण मोस्टली ॲग्रेरियन इकॉनॉमी किंवा फार्मर ड्रिव्हन इकॉनॉमी मध्ये होतो किंवा आपले व्यवसाय वेगवेगळे व्यवसाय होते. तर आता मला वाटतं मराठी माणसाने भरपूर प्रगती केली आहे आणि यू वुड बी सरप्राईज की पुढच्या 50 वर्षामध्ये मराठी माणूस, मराठी उद्योजक हा सिग्निफिकंट असेल. जे टॉप 50 मराठी उद्योजक असतील त्याच्यामध्ये म्हणजे आपण टक्कर खूप चांगली देऊ आणि आफ्टर 50 इयर्स आय थिंक 20% ऑफ मराठी उद्योजक टॉप 50 मध्ये जागा त्यांनी बनवलेली असेल. हे डेफिनेटली होईल. आता जसं तुम्ही म्हणालात मराठी उद्योजकांबद्दल, तर याच बॅकग्राऊंड वरती मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला असं वाटतं का की मराठी माणसाने एखादा व्यवसाय चालू केला तर दुसरा मराठी माणूस त्याचे पाय खेचतो किंवा त्याला पुढे जाऊ देत नाही? पाय खेचतो असं मी नाही बोलणार. मुळात आपल्यामध्ये थोडं अज्ञान आहे मराठी उद्योजकतेबद्दल. आणि आपण एखाद्या गोष्टीबद्दल थोडं अज्ञान असलं तर एक थोडी भीती असते किंवा एखादी गोष्ट आपल्या ह्याच्यात कोणी केलेली नसते. त्याच्यामुळे माणूस थोडे घाबरतात आणि थोडा व्यक्ती घाबरल्यामुळे त्याचा नॅचरल रिस्पॉन्स असतो की तो त्याच्यापासून थोडा लांब राहतो किंवा त्याला थोडा हेल्प करत नाही किंवा अवेअरनेसचा फॅक्टर असतो. तर पण हे असं नाहीये ऑनेस्टली. मला तर असं कोण करताना दिसत नाहीये. आता इथे आपण हजार उद्योजक आलोय आणि सगळे एक दुसऱ्याला रेफरन्सेस देत आहेत आणि याच्यात कुठले कमर्शियल असं काही अपेक्षा नाहीये की मी तुम्हाला एखादा व्यावसायिक रेफरन्स दिला तर मला काही पैसे भेटतील. हे म्हणजे आपण एक निस्वार्थपणे एक दुसऱ्याला रेफरन्सेस देतोय. तर हे म्हणजे पहिली ही म्हणच बंद करायला पाहिजे. हे असं हे म्हणणं ही अफवा आहे. माझं असं म्हणणं आहे, इथे आपण हजार उद्योजक आहे, आता आपण एवढे एक दुसऱ्यांना हेल्प करतोय. तर मला असं काहीच वाटत नाही की आपण एक दुसऱ्याचे पाय खेचतो आणि देर आर ॲम्पल सपोर्ट सिस्टम्स इन मराठी कम्युनिटी विच इज अवेलेबल. जसं सॅटर्डे क्लब आहे, बाकी भरपूर क्लब्स आहेत जिथे मराठी उद्योजक एक दुसऱ्याला हेल्प करू शकतात. तर आता म्हणजे या गोष्टीचा विचारच नाही केला पाहिजे. ज्याला उद्योग करायचा आहे त्याच्यासाठी भरपूर सपोर्ट सिस्टम आहेत आणि ज्याला नाही करायचं आहे त्याच्यासाठी भरपूर कारणं आहेत. तर यू हॅव टू चूज व्हॉट यू वॉन्ट टू डू आणि वन्स यू हॅव डिसाइडेड, तुम्ही एकदा डिसाईड केलंय तर तुम्हाला खूप गोष्टी अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे ज्या गोष्टी अवेलेबल नाहीये त्याच्याकडे दुर्लक्ष करा. ज्या अवेलेबल आहेत त्याला घेऊन तुम्ही पुढे चाला.
दॅट इज आय वुड रेकमेंड टू एनी एंटरप्रेनर हु इज स्टार्टिंग द बिझनेस. म्हणजे आपला मराठी उद्योजकाने ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याचा पुरेपूर फायदा घ्या. ज्या नाही आहेत, एखाद दुसरे व्यक्ती त्याला मे बी डिमोटिवेट करतायत किंवा काही बोलतायत, जस्ट इग्नोर इट. ॲज लॉंग एज यू नो की तुम्ही काही गोष्टी अचीव्ह करू शकता, तुम्ही लोकांना चांगले प्रोडक्ट, चांगल्या सर्व्हिसेस देऊ शकता, तर यू कंटिन्यू विथ दॅट आणि बाकी एव्हरीथिंग विल फॉल इन प्लेस. सर तुमच्या बिझनेस बद्दल आम्हाला थोडी माहिती. तर माझा बिझनेस हा एकदम युनिक आहे. मी IPO गुरुकुलचा फाउंडर आहे. आमची 3 जणांची टीम आहे. तर आम्ही मराठी उद्योजक आहेत किंवा इन जनरल उद्योजक जे आहेत त्यांना कॅपिटल मार्केट मधून तुम्ही पैसे कसे रेज करू शकता, म्हणजे तुमचा बिझनेस जो आहे त्याच्यातून तुम्ही लोकांना त्याचे शेअर्स देऊन त्याचा IPO आणून तुम्ही तुमच्या बिझनेससाठी पैसे कसे उभे करू शकता, ते आम्ही लोकांना गाईड करतो. जसं आता तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की गुजराती एंटरप्रेनर, मारवाडी एंटरप्रेनर्स किंवा बाकी एंटरप्रेनर्स हे पुढे आहेत. तर ते पुढे काय आहेत, कारण ते आपल्या स्वतःच्या कंपन्या या स्टॉक मार्केटला लिस्ट करतात, तिथून पैसे उचलतात. शक्यतो आपण मराठी उद्योजकांमध्ये बघितलंय की आपले उद्योजक हे लोन्स घेतात. ओके, लोन्स न घेता सरकारी स्कीम्स काय मिळतील त्याच्याकडे आपले लोक बघत नाही, किंवा कॅपिटल मार्केट मधून पैसे कसे रेज करता येतील ते आपण बघत नाही. तर आम्ही त्याच्याबद्दल लोकांना अवेअरनेस देतो की तुम्ही तुमचा उद्योग हा स्टॉक मार्केटला कसं लिस्ट करू शकता, तुम्ही SME IPO कसा आणू शकता, तुम्ही पुढे मेन बोर्ड IPO कसा आणू शकता, त्याच्यामध्ये प्रायव्हेट कॅपिटल तुम्ही कसं रेज करू शकता, तुम्ही प्रायव्हेट इन्व्हेस्टरची इक्विटी कशी घेऊ शकता. तर याच्याबद्दल आम्ही टोटल अवेअरनेस देतो. थँक्यू सो मच. थँक्यू.